Dear students, welcome back. Today we are going for our next theoretical crop. Name of the crop, tobacco. Tobacco is an important cash crop and gives the more amount of money. That's why as compared to rest all cash crop, means the sugar cane in our area, cotton, it is an important cash crop which also gives the foreign exchange by its production. So let's go for the cultivation of tobacco crop. Here, production technology of tobacco. Its local name is Tambaku, family Solanaceae. Botanical name, there are two cultivated species of tobacco, Nicotina tobaccum and Nicotina rustica. Its origin, America and Icelands of Pacific. These are about the primary information. Here, some important points are there regarding the tobacco. Always, these are for the objective purpose. So, Andhra Pradesh is the leading tobacco growing state in India, which occupies nearly 50% of the area and production of tobacco. म्हणजे भारतामधील आंध्र प्रदेश हे सगळ्यात महत्त्वाचं तंबाखू किंवा टोबॅको ग्रोईंग स्टेट आहे आणि त्याचा जो एरिया आहे तो साधारणतः 50% एवढ्या एरिया आणि प्रोडक्शन जे पूर्ण भारतामध्ये आहे पैकी 50% एरिया आणि प्रोडक्शन हा फक्त आणि फक्त आंध्र प्रदेशमध्ये आहे. अबाउट 90% ऑफ सिगारेट टोबॅको प्रोड्यूस्ड इन इंडिया इज ग्रोन इन आंध्र प्रदेश. म्हणजे वेगवेगळे जे पदार्थ बनवले जातात किंवा जे प्रोडक्ट आहेत तंबाखूचे, म्हणजे सिगारेट असेल, बिडी असेल, तर त्यापैकी 90% जे प्रोडक्शन आहे हे सिगारेट टोबॅको म्हणून त्या ठिकाणी आंध्र प्रदेश मधल्या प्रोडक्शन मधलं वापरलं जातं. सेकंड इम्पॉर्टंट टोबॅको ग्रोईंग स्टेट इज गुजरात, विच ग्रोज ऑल बीडी टोबॅको. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये जे तंबाखू उत्पादन होतं ते सिगारेटसाठी वापरलं जातं आणि जे गुजरातमध्ये महत्त्वाचं दुसरं भारतामधील जे सेकंड टोबॅको ग्रोईंग स्टेट आहे तिथलं जे प्रोडक्शन आहे हे बीडीसाठी किंवा बीडी पर्पज वापरलं जातं. हुक्का टोबॅको इज ग्रोन इन नॉर्थ इंडियन स्टेट. जे उत्तरेकडे काही राज्य आहेत तिथं जे तंबाखूचं उत्पादन होतं ते उत्पादन हुक्का पर्पजसाठी वापरलं जातं. सिगार अँड चिरूट टोबॅको इज ग्रोन इन तामिळनाडू अँड अगेन आंध्र प्रदेश. मोस्टली बीडी टोबॅको ग्रोन इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये फक्त जे बीडी पर्पज तंबाखू वापरली जाते तिचं उत्पादन किंवा प्रोडक्शन होतं. नाव इट्स इकॉनॉमिक युजेस और इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. टोबॅको इज मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग क्रॉप ग्रोन इन इंडिया. ड्रग ज्याला आपण नशिली पदार्थ किंवा अंमली पदार्थ किंवा मादक द्रव्य असणारं जे किंवा ज्याचं सेवन केल्यानंतर आपलं जे पेन्स आहेत किंवा माइंडवरचा जो कंट्रोल आहे तो लूज करण्याचं काम हे ड्रग क्रॉप करतात. बेसिकली ज्यावेळेस सुरुवातीला तंबाखू या पदार्थाचं उत्पादन आणि त्याचं जे सेवन आहे ते मेडिकल पर्पजसाठी होतं. म्हणजे दातदुखी असेल किंवा साधारणतः काही हिरड्यांचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी हे तंबाखू वापरली जायची. अँड देन आफ्टर इज अ बिकम हॅबिट. ते काय झालं नंतर त्याचं सवयीमध्ये रूपांतर झालं आणि तिला चिविंग पर्पजची टोबॅको असं म्हटलं जातं.
It provide ready cash to the farmer. Is an important cash crop also. Cured leaves are used for smoking, cigarette and बीडी. आता हा जो cured leaves आहे हा म्हणजे हार्वेस्टिंग नंतरची प्रोसिजर आहे. आपण ते हार्वेस्टिंग नंतरच्या प्रोसिजरमध्ये त्याचं पाहणारच आहोत की व्हॉट इज मीन बाय फ्ल्यू क्युअर्ड किंवा क्युरिंग मीन्स त्या शब्दाचा अर्थ असा होतो की विदाउट अफेक्टिंग the original quantity of particular plant or particular atom, there is only removal of moisture. त्या पदार्थामधून फक्त त्यातलं जे पाणी आहे किंवा मॉइश्चर आहे ते कमी करायचं किंवा काढून टाकायचं. परंतु हे करत असताना त्याच्यावरती किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. साधं आपल्या रोजच्या व्यवहारातील किंवा आहारातील एक महत्वाचं उदाहरण म्हटलं तर पिकल्स, ज्याला आपण लोणचं म्हणतो. ओके, तर ते खूप काळ टिकवण्यासाठी आपण जे प्रोसिजर करतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा हे क्युरिंगची प्रोसिजर त्या ठिकाणी केली जाते. नेक्स्ट वन, इट इज ऑल्सो युज्ड फॉर हुक्का, चिरूट, शिगार पर्पज. आता हुक्का किंवा चिरूट, ज्याला मराठीमध्ये आपल्या चिलीम असं म्हटलं जातं, हुक्का पण तुम्ही पाहिलेला असेल, सिगार सर्वांना माहीत आहे. इट इज ऑल्सो युज्ड फॉर चिविंग अँड स्नफ पर्पज. चिविंग म्हणजे चगळणे. जी लोक तंबाखू पोटामध्ये ठेवतात तिला चिविंग पर्पज असं म्हटलं जातं. आणि ॲज अ स्नफ पर्पज म्हणजे ज्याला आपण तपकीर म्हणतो, नाकाद्वारे ती सक केली जाते, त्याला स्नफ पर्पज त्या ठिकाणी म्हटलं जातं. नेक्स्ट वन, इट कंटेन्स निकोटीन which is used as medicine against teeth and gum in the form of मिश्री and toothpaste. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की सगळ्यात अगोदर सुरुवातीच्या काळामध्ये या तंबाखूचं सेवन जे आहे हे मेडिसिन म्हणून केलं जायचं. जर दातदुखी असेल किंवा हिरड्यांचा प्रॉब्लेम असेल तर ती दातांवरती चोळायची म्हणजे मिश्री किंवा तिची पेस्ट बनवून ती वापरायची. अशा प्रकारे तिचं सगळ्यात सुरुवातीला वापर केला जायचा. आणि कालांतराने मात्र वी आर हॅबिच्युअल म्हणजे वापरणारा त्याला सवय लागली आणि नंतर त्याचं रूपांतर या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये होऊ लागलं. फ्यू क्युअर्ड व्हर्जिनिया टोबॅको इज एक्सपोर्टेड विच अर्न्स फॉरेन एक्सचेंज. म्हणजे ही एक प्रकारची प्रक्रियाच आहे ज्याच्यामध्ये आपण क्युरिंग ही म्हणजे रिमूव्हल ऑफ मॉइश्चर आणि त्याच्यावरून जी वेगळी तंबाखू बनते ती परदेशामध्ये विकली जाते किंवा एक्सपोर्ट केली जाते आणि त्याच्यापासून आपल्याला फॉरेन एक्सचेंज खूप मोठ्या प्रमाणात मिळतं. आता हे ज्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज फील्डवरती लावल्या जातात आणि त्या व्हरायटीनुसार त्यांचं उत्पादन घेऊन नंतर वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी बनवले जातात. फॉर एक्झाम्पल सिगारेट टाईप म्हणजे ज्या व्हरायटीज सिगारेट पर्पजसाठी वापरल्या जातात त्याच्यामध्ये हॅरिसन स्पेशल किंवा HS9, सद्दाम, हॅरिसन स्पेशल ओनली आणि व्हाईट बुर्ले ही व्हरायटी त्या ठिकाणी आहे. म्हणजे ह्या ज्या व्हरायटीज आहेत ह्या फॉरेन कंट्रीजच्या किंवा पोर्तुगाजच्या साधारणतः असं गृहीत धरलं जातं की तंबाखू आशियामध्ये इंट्रोड्यूस करण्यामागे पोर्तुगीज यांचा खूप मोठा समावेश आहे आणि त्याच्यामुळं साधारणतः ह्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्यांचे टाईप त्या ठिकाणी पाडले जातात. सेकंड दॅट इज द बीडी टाईप, जे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं कल्टिवेटेड स्पेसीज आहेत आणि ज्या प्रामुख्याने बीडी पर्पजसाठी वापरल्या जातात त्याच्यामध्ये P-19, K20, K49, G6, S20. देन फॉर द चिरूट टाईप, चिरूट ज्याला मराठीमध्ये चिलीम असं म्हटलं जातं, तर त्याच्यासाठी S27 ही व्हरायटी वापरली जाते. हुक्का पर्पज ज्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये नंबर 337, नंबर 228 आणि ज्या चिविंग पर्पज आहेत त्याच्यामध्ये MP28 आणि H142 ह्या व्हरायटीज त्या ठिकाणी वापरल्या जातात. इन महाराष्ट्र मोस्टली, दिस इज इम्पॉर्टंट लाईन,
for the objective purpose. In Maharashtra, mostly S-20 variety is grown for the BD purpose. Okay, then those are most important two cultivated species, that is the Nicotina tabacum and Nicotina rustica. What is the difference between them? Always there is a question in question number 2 and question number 3 as a short note on these, because of this one is the somewhat odd cultivation practice in the particular tobacco crop. So there is a distinguish between two species. The first one tabacum and second rustica. The plant height is about 150 to 180 सेंटीमीटर. म्हणजे या झाडांची जी उंची आहे 150 ते 180 सेंटीमीटर पर्यंत राहते. आणि तेच जे रस्टिका आहे हे डॉर्फ व्हरायटी आहे आणि त्याची उंची 90 ते 120 सेंटीमीटर पर्यंत राहते. पहिली व्हरायटी स्पेसिस जी आहे ती टॉल आहे, उंच वाढणारी, आणि दुसरी स्पेसिस ही डॉर्फ. हा सगळ्यात महत्त्वाचा या दोन्ही मधला फरक आहे. त्याच्यानंतर लीव्स आर लार्ज बट नॅरो. पहिल्या स्पेसिस जे पानं आहेत हे मोठी राहतात, परंतु त्यांचा जो आकार आहे तो निमुळता राहतो. त्याच्या उलट जे दुसरी स्पेसिस आहे त्याची पानं ही मोठी असून पुन्हा ती ब्रॉड असतात, रुंदीला जास्त राहतात. दी फ्लावर्स आर रेडिश, पिंकिश और व्हाईट इन कलर. या स्पेसिसचे जे फुलं आहेत हे 3 प्रकारामध्ये येतात. एक म्हणजे लालसर, त्याच्यानंतर गुलाबी आणि त्याच्यानंतर पांढरे. आणि जे रस्टिका आहे सेकंड व्हरायटी, दी फ्लावर्स आर डल ग्रीनिश और येलो इन कलर. ओके, देन the most important, that is the nicotine percentage of the tobacco is 0.5 to 5.5%, and for the rustica it is 3.5 to 8.0%. म्हणजे या स्पेसिस मध्ये टोबॅको पेक्षा जे निकोटीन पर्सेंटेज आहे किंवा कंटेंट आहे ते जास्त राहते. देन नेक्स्ट वन, इट रिक्वायर मीडियम टाइप क्लायमेट अँड हॅव लॉंगर ड्युरेशन. Exactly opposite, it required the cooler climate and have short duration. म्हणजे त्यांचा कालावधी पहिल्या स्पेसिसचा जास्त आहे, दुसऱ्या स्पेसिसचा कमी आहे परिपक्वतेचा. नंबर 6, it is used for cigarette, bidi, cigar and cheroot purpose, while the next one rustica is used for hookah, chewing and snuff purpose. सिगारेट आणि सिगार याच्यामध्ये फरक आहे. जी सिगार असते ही जसा आपला चॉक आहे, म्हणजे आपण ज्याला खडू म्हणतो, तसे खूप मोठ्या आकारामध्ये आणि त्याची लांबी पण जास्त येते. आणि सिगारेट मात्र पेन्सिल प्रमाणे आणि साधारणतः आपल्या बोटा इतकी त्याची लांबी राहते. नेक्स्ट, दी व्हरायटीज आर युज्ड, व्हरायटीज आर कम्स अंडर दी टोबॅकम स्पेसिस, दॅट इज दी व्हर्जिनिया, नाटा, Adcock, Harrison special, while the varieties of rustica is Kalkuttia and Motihari. And last one, it is mostly grown in peninsular India and it is mostly grown in North India. Do you know what is meant by peninsular? ज्या ठिकाणी ज्याला आपण त्रिभुज प्रदेश असं म्हणतो, म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे, अशा प्रदेशाला साधारणतः पेनिन्सुलर असं म्हटलं जातं. ह्या स्पेसिसचं उत्पादन त्या भागामध्ये जास्त होतं आणि नॉर्थ इंडियामध्ये रस्टिका ही स्पेसिस वापरली जाते. लेट्स गो फॉर अगेन सम दी टोबॅको प्रोडक्ट्स, दॅट इज द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. यू कॅन सी हिअर cigar, the brown color cigar is there. Then cigarette, these are the white color cigarette is there. Then cheroot, cheroot is not shown here, ज्याला आपण चिलीम असं म्हटलं जातं. बिडी जे सर्वांना माहित असेल, ब्राऊन पेपर मध्ये लीव्ज मध्ये राहते. स्नफ पर्पज म्हणजे तपकीर, जी नाकावाटे सक करण्यासाठी वापरली जाते. देन चिविंग टोबॅको सर्वांना माहित असेल. देन लूज लिप, डिपिंग टोबॅको, सिगारेलोज, ट्रॉपिकल टोबॅको पेस्ट अँड टोबॅको वॉटर, हे सुद्धा तंबाखूचे काही पदार्थ आहेत आणि ते लोकांमार्फत काय केले जातात, वापरले जातात. देन
Regarding the origin also, it is a native of Central and South America. Leaves are the economically important part. These are the only highlights. Introduced by Portuguese to South Asia and have a high valued cash crop. Okay, these are the some highlight point of the particular economic importance. Next one, in chemical composition, economically important chemicals are nicotine and noric. Sorry, निकोटीन आणि नॉरिक हे दोन त्याच्यामध्ये कंटेंट किंवा जे कमर्शियल प्रोडक्शन मध्ये वापरले जाणारे तंबाखूचे जे कंटेंट आहेत ते त्या ठिकाणी वापरले जातात. पुन्हा आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ टोबॅको जे कमर्शियल टाइप्स आहेत त्याच्यामध्ये फ्ल्यू क्युरिंग, पाणी किंवा मॉइश्चर त्यातलं कशा पद्धतीने कमी केलं जातं. त्याच्यानंतर बीडी टोबॅको, सिगार अँड चिरूट टोबॅको, चिविंग टोबॅको, हुक्का टोबॅको हे कमर्शियल त्याचे तंबाखूचे काय आहेत टाइप्स किंवा प्रकार आहेत. देन नेक्स्ट वन दॅट इज द कल्टिवेटेड स्पीसीज. ऑलरेडी वी हॅव सीन निकोटिना टोबॅकम अँड निकोटिना रस्टिका along with the difference between them. Okay, then the next one, wait a minute. The ecology of the particular crop. Here the first of all required climate. Okay, so basically tobacco is a semi-tropical crop but can be successfully grown in tropical region also. Is a semi-tropical crop but grown in successfully as a tropical region also. It required 21 to 31 degree Celsius temperature during growth period. 21 ते 31 डिग्री सेल्सिअस तापमान या पिकासाठी आवश्यक राहतं. देन द annual rainfall requirement is 500 to 1250 मिलीमीटर. 500 ते 1250 मिलीमीटर पर्यंत पाऊस या पिकाला किंवा ज्या भागामध्ये वार्षिक पर्जन्यमान सरासरी 500 ते 1250 मिलीमीटर आहे अशा भागामध्ये हे पीक चांगल्या प्रकारे येतं. इट कॅनॉट बी टॉलरेट हाय स्पीड विंड अँड स्ट्रॉम ड्युरिंग ग्रोथ पिरियड. खूप जोराचा किंवा सोसाट्याचा वारा या पिकाला किंवा वादळ या पिकाला चालत नाही, त्याच्यामुळे त्याचं लॉजिंग होतं, म्हणजे हे पीक जमिनीवरती पडलं जातं. अँड बिकॉज ऑफ आवर इम्पॉर्टंट और इकॉनॉमिक प्लांट पार्ट इज लीव्ज. जर ते जमिनीवरती पडले तर ते खराब होतात आणि त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी काय होतं, कमी होतं उत्पन्न. नेक्स्ट वन, फ्रॉस्ट कंडिशन ड्युरिंग मॅच्युरिटी आर हार्मफुल. फ्रॉस्ट म्हणजे ज्याला आपण धुकं म्हणतो. मॅच्युरिटीच्या पिरियडमध्ये जर धुकं पडलं तर या पिकावरती त्याचा वर्स्ट परिणाम होतो, त्याच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो. Nicotina rustica required cooler climate and as compared to the Nicotina tobaccum. Already we have seen in difference. Okay. Then second part of the ecology, that is the soil. Tobacco crop required light to medium loam soils which is poor in humus. म्हणजे ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब अतिशय कमी आहे अशा प्रकारची जमीन जिचा मध्यम ते किंवा हलकी ते मध्यम अशा प्रकारची, परंतु जिच्यामध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे अशा प्रकारची जमीन या पिकासाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर बट बेटर इन पोटॅश, फॉस्फरिक ऍसिड अँड आयर्न, ज्याच्यामध्ये मेजर जे कंटेंट आहेत पोटॅश किंवा ज्याला आपण के म्हणतो, फॉस्फरिक ऍसिड आणि आयर्न म्हणजे Fe हे ज्या जमिनीमध्ये चांगले आहेत ती जमीन या पिकासाठी चांगली मानली जाते. Soil rich in humus and nitrogen gives more yield, but the quality of tobacco is poor due to its objectionable smoke. या पिकामध्ये किंवा ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त आहे आणि त्याचबरोबर नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे, तर अशा जमिनीमध्ये तंबाखूचं उत्पन्न हे जास्त मिळतं, परंतु त्या पानांची जी क्वालिटी आहे ही क्वालिटी आपल्याला पाहिजे तशी किंवा मिळत नाही आणि याच्यामध्ये तंबाखूचा स्मेल हा अतिशय महत्त्वाचा असतो.
हेवी सॉइल अँड वॉटरलॉग्ड सॉइल इज अनसुटेबल फॉर टोबॅको क्रॉप. या पिकासाठी ज्या जमिनीमध्ये पाणी साठून राहतं किंवा जी जास्त खोलीची जमीन आहे, ही जमीन या पिकासाठी अनसुटेबल आहे किंवा अशा प्रकारच्या जमिनीवरती हे पीक घेतलं जात नाही. देन as like a paddy, there is a raising of tobacco seedling into the nursery. या पिकाला सुद्धा नर्सरीची आवश्यकता राहते. आपण पुढे नर्सरीचे प्रकार बघणारच आहोत. किंबहुना जे टोबॅको सीड्स आहेत ते सुद्धा आपण स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तर हे जे टोबॅकोचे सीड्स आहेत हे अतिशय स्मॉल राहतात. तुम्ही जर आपलं मोहरी पाहिली असेल मस्टर्ड, तर त्याच्यापेक्षा अजून 10 पटीनं याची जी साईज आहे ती लहान असते. सो टोबॅको सीड्स आर व्हेरी स्मॉल इन साईज, हेन्स नॉट सोन डायरेक्टली इन द फील्ड. आपल्याला ते प्रत्यक्षपणे त्याची पेरणी करता येत नाही. सीडलिंग्स आर रेज्ड ऑन नर्सरी बेड्स 10 सेंटीमीटर हाय, 120 सेंटीमीटर वाईड अँड ऑफ कन्व्हिनियंट लेट. जे बेड्स तयार केले जातात ते 10 सेंटीमीटर त्याचबरोबर 120 सेंटीमीटर डायमेन्शनचे, ज्याची हाईट 10 सेंटीमीटर आहे आणि ज्याची रुंदी 120 सेंटीमीटर आहे आणि ज्याची लांबी ही आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी ठेवता येते. नर्सरी बेड्स आर प्रिपेअर्ड फॉर सँडी टू सँडी लोम सॉइल ॲट हाय लेईंग एरिया इन दी फार्म. ज्या ठिकाणी आपल्या फील्डमध्ये उंचवटा आहे, बिकॉज ऑफ दिस क्रॉप do not required or these crop having the problem regarding the heavy soil and waterlogged condition. ज्या ठिकाणी आपली जमीन उंच आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची नर्सरी तयार केली जाते. ड्रेनेज चॅनल्स आर प्रोव्हाइडेड इन बिटवीन सीड बेड्स. ड्रेनेज चॅनल्स, जे अतिरिक्त पाणी आहे आपण त्या नर्सरीमध्ये दिलेलं, ते पाणी बेडमधून निघून जाण्यासाठी त्याला दोन्ही बाजूनी चर त्या ठिकाणी खोदले जातात, लहान लहान चर, आणि त्याच्यामधून हे एक्स्ट्रा पाणी जे आहे हे त्या बेडच्या बाहेर निघून जाण्यास मदत होते. बर्निंग ऑफ सॉइल दॅट इज द बेड इज डन फॉर पार्शियल स्टरिलायझेशन ऑफ द सॉइल अँड टू डिस्ट्रॉय वीड सीड्स नोन ॲज अ रॅबिंग. बऱ्याचशा वेळा हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं, व्हॉट इज मीन बाय रॅबिंग. रॅबिंग इज अ प्रोसिजर ज्याच्यामध्ये जो बेड आपण तयार केलेला आहे त्या बेडचा अप्पर सॉइल सरफेस हा फ्लेमच्या साह्यानं, म्हणजे ज्याला आपण पार्शियल स्टरिलायझेशन असं म्हणूया, तर फ्लेमच्या साह्यानं तो काय केला जातो, तर वरचा जो सॉइल आहे ती तापवली जाते आणि त्याच्यामुळं त्यातले असणारे हार्मफुल बॅक्टेरियाज किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्याचबरोबर जे वीड सीड्स आहेत हे काय होतात, डिस्ट्रॉय होतात. ह्या प्रक्रियेला रॅबिंग असं म्हटलं जातं. आपण ते पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. सम FIM इज ॲडेड टू सॉइल अँड ऑल्सो स्प्रेड ऑन दी सरफेस ऑफ द बेड टू इम्प्रूव्ह वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड टू अवॉइड क्रॅकिंग ऑफ दी सॉइल. म्हणजे जर पाण्याची कमतरता जर पडली तर जमिनीला चिरा पडतात किंवा भेगा पडतात, तर ते होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं फार्म यार्ड मॅन्युअर ॲड केलं जातं, जेणेकरून तिथल्या सरफेसची जे आपण स्प्रे केलेलं पाणी आहे म्हणजेच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते आणि त्या जमिनीला भेगा पडत नाहीत. अबाउट 2 to 3 kg सीड्स इज सफिशियंट फॉर 1 हेक्टर ऑफ नर्सरी सीड. जर आपल्याला 2.5 एकरावरती जर लागवड करायची असेल किंवा लागवडीची आवश्यकता असेल तर त्यासाठी साधारणतः 2 ते 3 किलो सीड्स नर्सरीमध्ये वापरले जातात. सीड्स आर मिक्स्ड विथ 10 parts ऑफ फाईन सँड फॉर युनिफॉर्म सोईंग. म्हणजे 1 किलो जर बियाणं असेल तर त्याच्यामध्ये 10 किलो लहान वाळू मिश्रित केली जाते, मिक्स केली जाते आणि त्याच्यानंतर त्याची पेरणी केली जाते. सीड्स आर स्प्रेड ऑन सीड बेड अँड मिक्स्ड विथ सॉइल बाय युजिंग रेक. हे जे सीड्स आहेत सीड बेडवरती स्प्रेड केले जातात आणि त्याच्यानंतर ज्याला आपण दातळ म्हणूया त्याच्या साह्यानं, हे दातळाच्या साह्यानं ते सॉइलच्या अप्पर सॉइल सरफेसमध्ये मिक्स केले जातात. अँड आयर्न पाईप इज रोल्ड ओव्हर टू कॉम्पॅक्ट द सरफेस ऑफ द सीड बेड
and some water is sprinkled by water can. आणि त्याच्यानंतर एक लोखंडी नळी त्याच्यावरती फिरवली जाते बेडवरती, ज्याच्यामुळं जो मिक्स केलेला सीड पोर्शन आहे सॉइल मधला तो थोडासा कॉम्पॅक्ट होतो आणि त्याच्यानंतर जे वॉटर कॅन आहे त्याच्या साहाय्यानं त्याच्यावरती पाणी स्प्रे केलं जातं. देन layers of paddy straw is given over bed to protect emerging seedling from or direct contact to the sun rays and should be removed after 4 to 5 days. त्याच्यानंतर त्याच्यावरती जे आपलं पॅडी आहे त्याचा जो स्ट्रॉ आहे, म्हणजे जसं ज्वारीची कडबी राहते तसं पॅडीचा स्ट्रॉ किंवा गव्हाचा स्ट्रॉ हा त्या बेडवरती झाकला जातो. त्याचं कारण म्हणजे त्याचा कॉन्टॅक्ट नवीन जे सीडलिंग इमर्ज झालेले आहेत त्याचा कॉन्टॅक्ट आपल्या सूर्यप्रकाशाशी येऊ नये म्हणून. दी बेड्स आर विडेड, watered and sprayed with the pesticide regularly. जे तण आहे उगवलेलं ते तण काढणं, त्या बेडला पाणी देणं आणि प्लांट प्रोटेक्शन मेजर किंवा कीड आणि रोग येऊ नये म्हणून त्याच्यावरती रेग्युलरली स्प्रेइंग केलं जातं. When seedlings are 3 to 4 months old, the small dose of nitrogen is given as foliar spray. ज्यावेळेस हे 3 ते 4 महिन्याचे सीडलिंग होतात, म्हणजे ज्याला आपण रोपं म्हणूया, त्याच्यावरती हलक्या स्वरूपाचा नत्राचा पानांवरती स्प्रे केला जातो. अँड लास्ट वन, सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग when they attain 12 to 15 सेंटीमीटर हाईट अँड हॅव 4 to 5 leaves. ज्यावेळेस ह्या रोपांची उंची 12 ते 15 सेंटीमीटर होते आणि त्यांची जी पानांची संख्या आहे ही 4 ते 5 असते, त्यावेळेस अशा प्रकारची रोपं हे नर्सरीतून अप्रूट करून मेन फील्डमध्ये ट्रान्सप्लांट करण्यायोग्य समजली जातात. देन नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द सीड रेट. सीड रेट ऑफ टोबॅको ऑलरेडी वी हॅव सीन. द 2 to 3 kg of seed rate per hectare is sufficient and which will provide the seedlings over an 80 hectare area. एवढं जर सीड आपण वापरलं पर हेक्टर आणि तेवढी जर एका हेक्टरची नर्सरी तयार केली तर एका हेक्टरवरची जी रोपांची संख्या आहे ही 80 हेक्टर या प्रकारच्या जमिनीवरती किंवा एवढ्या मोठ्या जमिनीवरती आपल्याला लागवड करण्यासाठी पुरेशी ठरतात. ओके, सो वी विल गो फॉर द नेक्स्ट पोर्शन इनटू द नेक्स्ट theoretical lecture. Thank you. Have a nice day.